नागपूर शहरातून सध्या एक गंभीर आंदोलन उभं राहत आहे। भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव स्वप्नील ढोके हे मागील 6 दिवसांपासून अन्नत्याग उपोषणावर बसले आहेत। हे उपोषण केवळ एक वैयक्तिक लढा नसून भ्रष्टाचाराविरोधातील एका नव्या लढ्याची सुरुवात आहे। गेल्या शनिवारपासून म्हणजेच तब्बल 6 दिवसांपासून स्वप्नील ढोके यांनी अन्नत्याग केला आहे। त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत। प्रशासनात चालणाऱ्या भ्रष्ट कारभाराला लगाम घालावा आणि तरुणांच्या सामान्य जनतेच्या समस्या गांभीर्याने घ्याव्यात। मात्र दुर्दैवाने आज 6वा दिवस उलटून गेला तरी अद्याप शासनाच्या वतीने कुठलीही ठोस पावलं उचललेली नाहीत। आज गुरुवार दिनांक 31 जुलै स्वप्नील ढोके यांच्या आंदोलनाचा 6वा दिवस। उपोषणामुळे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली असूनही प्रशासकीय दुर्लक्ष कायम आहे। डॉक्टरांकडून देखील त्यांची प्रकृती चिंतेची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। या आंदोलनामागे फक्त एक युवक नाही तर त्यांच्यासोबत हजारो युवकांचे असंतोषांचे आवाज आहेत। भारतीय युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नागरिक आता संतप्त आहेत। त्यांनी प्रशासनाला तातडीने जागा होण्याचं आवाहन देखील केलं आहे। ढोके यांच्या मागण्या मान्य करून आंदोलनाचा तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे। प्रश्न असा आहे, जेव्हा एका युवकाने शांततेच्या मार्गाने आपली वेदना मांडली आहे तेव्हा का प्रशासन गप्प आहे? किती दिवसानंतर यंत्रणा जागी होणार? हा केवळ उपोषण नाही, ही लोकशाहीतील आवाज दाबल्याची प्रतिक्रिया आहे आणि ती दडपली गेल्यास उद्रेक अटळ आहे। माझी हे माग आहे, मी 3 महिन्यापासून जन्म मृत्यू प्रमाणपत्राचा घोटाळा पकडण्यासाठी लागलेलो आहे। जन्म मृत्यू प्रमाणपत्राचा घोटाळा पकडलेला 100 रुपये कोणत्या बेसिकवर त्यांना घेण्यात येते। कोणी GR दिला, कोणी ठराव दिला, यांना कोणी काहीच नाही दिला। सेंटर गव्हर्नमेंटचा GR म्हणतो फर्स्ट कॉपी फ्रीमध्ये देण्यात यावा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट भी म्हणतो का फर्स्ट कॉपी फ्रीमध्ये देण्यात यावा, सेकंड कॉपी 5 रुपयामध्ये देण्यात यावा। पण यांनी जनतेचं लूट केलेलं आहे। 100 रुपये कुठंच लिहिलं नाही आहे आतापर्यंत। हे 100च्या त्यांच्यापाशी GR नाही आहे, पण आपल्या मताने काही प्रशासनाने पैसे घेऊन त्यांनी सरकाराने पैसे घेतलेले आहे। सरकाराच्या तिजोरीमध्ये हा पैसा गेलेला आहे। सरकाराने हा पैसा घेतलेला आहे, म्हणजे सरकार याच्या जबाबदार सरकार आहे। म्हणजे लोकांचा पैसा घेऊन हे अन्याय केलेला आहे। म्हणजे आज मी अनशनवरती बसण्याचा माझा 6वा दिवस आहे। अन्न त्याग उपोषण केलेलं आहे मी। अन्न त्याग उपोषण म्हणजे जनतेचा लूट केलेला आहे। आज याच्यामध्ये कोण जबाबदार आहे? प्रशासन आहे का सरकार आहे? हे कोणाला आतापर्यंत म्हणजे आजपर्यंत कोणाला माहीत नाही आहे। म्हणजे हे आपल्या एकामेकावरती टाळाटाळ करत आहे। म्हणजे आरोग्य विभाग आपला वेगळा टाळाटाळ करत आहे, हातवरती करत आहे, प्रशासन हातवरती करत आहे। आतापर्यंत कोणाचा मला म्हणजे हे आलेलं नाही आहे। आता 6 दिवस झालेला आहे। 6 दिवसापासून आतापर्यंत मी अन्नत्याग केलेला आहे। मी जोपर्यंत माझे अन्नत्याग चालू राहणार तोपर्यंत मी इथनं हटणार बी नाही आणि जोपर्यंत माझा निर्णय लागणार नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही। आणि सरकाराला मी सांगतो का जो तुमच्या अंमलात GR आणलेला आहे म्हणजे GR अंमलात आणावा। म्हणजे तुम्ही म्हणजे लोकांसोबत GR एकाकडे काही दाखवतात, एकाकडे काही दाखवतात। म्हणजे तुम्ही लोकांसोबत किती अन्याय करत आहे हे आज म्हणजे छोट्याशा गोष्टीसाठी लोकांना माहीत पडता धीरे धीरे आता कुठंतरी माहीत पडून राहिलेलं आहे। म्हणजे मी आज 6 दिवसपासून बसलेला आहे अनशनवरती। 6 दिवसापासून लोक वाचून आणि बरेचसे मला विचारून मला भेट भलाई करायला जनतेतले लोक येऊन राहिलेले आहे। मी त्यांना विचारलं म्हणजे तुम्ही किती रुपयात ते लोक स्वतः म्हणताय की आम्ही 100 रुपये दिले म्हणते। म्हणजे GR 100च्या आहेच नाही। फर्स्ट कॉपी फ्रीमध्ये आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, सेकंड कॉपी 5 रुपयामध्ये आहे। 2013चा बी GR माझ्यापाशी आहे। 2013चा बी GR आहे, पण मी 2013चा GR नाही लावलेला, मी 2018चा GR लावलेला आहे। 2013चा बी GR तुम्हाला काढून दाखवणार आहे। मी आता त्याची तयारी सांगितलं आहे मुलांना। सर्व मुलं लागलेले आहे 2013चा GR काढायला। म्हणजे मला एकाकडे काही दाखवतात, एकाकडे काही दाखवतात, म्हणजे लोकांना बी दाखवतात। सरकाराच्या GR काय म्हणते माझ्यापाशी प्रूफ आहे, ओरिजिनल प्रूफ आहे। आणि लोकांना हे नागपूर महानगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, पुरा महाराष्ट्राचे सरकार हे सर्व लोकांना काहीतरी वेगळं विचित्र GR कॉपी देतात। एकाकडे काही दाखवतात, एकाकडे काही दाखवतात। म्हणजे झेरॉक्स मशीनमध्ये ज्यातून आपण डॉक्युमेंट्स काढले तर काही काढतो भकाभक, तसंही त्यांनी हे काढणं म्हणजे लोकांना काही चुत्या बनवायच्या। माझ्यापाशी ओरिजिनल GR आहे, तुम्हाला कधी हवं आहे मी तुम्हाला दाखवू शकतो। हे लोक आज बी काल पोलीसवाल्यांनी त्यांना मागायला गेले होते GR, पण त्यांनी डागा हॉस्पिटल, मेवा हॉस्पिटलला भलता नागपूर महानगरपालिकाचे GR दिलेला आहे। नागपूर महानगरपालिकाचे GR दिल्याने उलटा सीधा GR दिला आहे। मी त्यांना वापस पाठवलं तो GR घेऊन। हा GR तर माझ्यापाशी आहे म्हटलं,
हा जी आर लागूच नाही आहे म्हटलं, त्यांना आरोपी बनवण्यात यावं. आतापर्यंत मी 1.5 महिन्यापासून त्यांना माहितीच्या अधिकारमध्ये टाकलेलं आहे. आतापर्यंत जे माहिती मिळाली नाही आहे मला. पोलीस प्रोटेक्शन पूर्ण झोपलेलं आहे. आज सिंगल साहेब पुरा नागपूर शहराचे हेड आहे, त्यांना मी 1.5 महिन्यापासून आतापर्यंत त्यांनी कारवाई केली नाही आहे. का बरं कारवाई नाही केली आहे याची जबाबदारी आतापर्यंत मला मिळाली नाही आहे. मी त्यांचं आखरीपर्यंत जोपर्यंत त्यांना आरोपी बनवणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.